सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून निकृष्ट कामाबद्दल मराठा महासंघानं गंभीर आरोप केलाय। सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची दुरुस्ती आणि परिसर सुशोभीकरणाच्या कामावर मराठा महासंघानं गंभीर आक्षेप घेतला आहे। करण्यात आलेलं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असून यामुळे महाराजांच्या सन्मानालाच धक्का बसल्याचा आरोप मराठा महासंघानं केला आहे। विशेष म्हणजे ठरवलेल्या कालावधीपेक्षा अधिक वेळ लावूनही कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या कामासाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक निधी खर्च करण्यात आलेला असतानाही प्रत्यक्षात मात्र चबुतऱ्याची दुरुस्ती, वापरण्यात आलेली सामुग्री आणि परिसरातील सौंदर्यीकरण हे अपेक्षित दर्जाचं नसल्याचं स्पष्टपणे दिसून येत असल्याचं मराठा महासंघाचं म्हणणं आहे। या संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ आणि स्वतंत्र संस्थेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दास शेळके यांनी केली। आणि महापालिकेनं नंतर ते काम सुरू केलं आणि इतका वेळ लागलाय त्या कामाला। अनेक महत्वाच्या घटना झाल्या, शिवजयंती झाली, आता परत दुसरी शिवजयंती 2026 ची यायला आलेली, पाळणा कार्यक्रम सुद्धा तसाच पडदा लावून केला गेला। महत्वाच्या ज्या काही घटना झाल्या ऐतिहासिक त्यावेळेस हार अर्पण करायला सुद्धा आला नाही। म्हणजे नुसतं रेंगाळलेलं काम आहे, ढकलीत चालू आहे। आता परवा काही संघटनांनी महापालिकेला हा जाब विचारला तेव्हा त्यांना सांगण्यात आले की 10 जानेवारीला कसल्याही परिस्थितीत आम्ही पुतळा करून तयार ठेवू आणि अशा पद्धतीचं ते पत्र सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे। परंतु ज्यांनी पत्र घेतलं किंवा त्यांच्याकडून शब्द घेतला ते गप्पच राहिलेत। मग का गप्प राहिलेत ते मला काय माहित नाही। अशा पद्धतीनं हे एकंदर परिस्थिती आहे। मूळ चबुतरा जो होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्या चबुतऱ्याची फक्त डागडुजी केली। अत्यंत धोकादायक प्रकार महापालिकेनं इथं अवलंबलेला आहे। कारण चबुतरा आहे तसाच ठेवलाय, डागडुजी केली आणि महाराजांच्या कडनं नुसते पिलर उभा केलेत, स्लॅब घालून जागा पुढे थोडी वाढवली, बाजूला थोडी वाढवली। परंतु ज्या चबुतऱ्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या चबुतरा भक्कम कसा होईल हे पाहिलेलं नाहीये। अशा पद्धतीनं ते काम चालू आहे। आज महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं सुद्धा काम चालू आहे, परंतु तो पूर्ण पुतळा काढून स्टोर मध्ये ठेवलेला आहे आणि तो चबुतरा पूर्ण नष्ट केलावून नवीन चबुतरा उभा करायचं काम तिथं होणार आहे। अशा पद्धतीनं तो चबुतरा भक्कम होणार आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या चबुतऱ्याला फक्त डागडुजी केलेली आहे, भक्कमपणा नाही। तो किती दिवस टिकेल वगैरे काही सांगता येत नाही। याला जबाबदार कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। तसंच सार्वजनिक निधीचा गैरवापर झाल्यास संबंधित जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली। दरम्यान या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट पसरली असून संबंधित यंत्रणांनी तातडीनं दखल घ्यावी अशी मागणी शिवप्रेमी नागरिकांकडून होत आहे।